हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जसे की तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल, आजचा हा व्हिडिओ कशा बाबतीत आहे. तर आजचा हा व्हिडिओ कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय, बुकलिस्ट कोणती योग्य आहे आणि एक्झाम पॅटर्न कसा आहे. तर त्याबद्दल मी तुम्हाला आज थोडं सांगणार आहे. हा व्हिडिओ फ्रेशर्स मुलांसाठी जास्त उपयोगी असणार आहे. तर सर्वात पहिले आपण एक्झाम पॅटर्नबद्दल बोलूयात. तर पूर्वपरीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची असते, म्हणजेच MCQ बेसिसवर असते. त्यानंतर त्यासाठी 100 प्रश्न असतात, 100 गुण असतात आणि वेळ हा 1 तासाचा असतो. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे जर तुम्ही 4 प्रश्न सोडवले आणि 3 प्रश्न तुमचे बरोबर आले आणि 1 प्रश्न तुमचा चुकला, तर त्यासाठी तुम्हाला 0.25 मार्क्सची पेनल्टी बसते. म्हणजे 0.25 हे मार्क्स तुमचे रिड्यूस होतात. त्यानंतर विषय जे आहेत ते असे 7 विषय असतात प्रिलिम्समध्ये. इतिहास हा 10 मार्काला असतो, भूगोल 10 मार्काला असतो, पॉलिटी 15 मार्काला, इकॉनॉमिक्स 15 मार्काला, विज्ञान 15 मार्काला आणि करंट अफेअर्स 15 मार्काला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग 20 मार्काला असतं. मॅथ्स आणि रिझनिंगला जास्त वेटेज असतं. त्यानंतर आपण आता बुक लिस्टबद्दल बोलूयात. मी जे बुक्स यूज केले आहेत, मला ज्यांचा एक्सपिरियन्स आहे त्या बुक्सबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जी मुलं 2-3 वर्षापासून अभ्यास करत आहेत त्यांच्याकडे वेगळे बुक्स असू शकतात, त्यांनी तेच बुक ठेवायचे आहेत. मला ज्या पुस्तकांचा अनुभव आहे, ज्यांच्यावर माझी कमांड झालेली आहे, त्या बुक्सबद्दल मी आज सांगणार आहे. सो चला तर मग आपण बघूयात बुक लिस्ट कोणती आहे ते. तर सर्वात पहिले मी तुम्हाला इतिहास या विषयाबद्दल सांगणार आहे. तर हे आहे इतिहासाचं पुस्तक. इथे ही 9वी आवृत्ती आहे, पण तुम्ही घेताना लेटेस्ट बुक घ्यायचे आहेत. जी मुलं 2027साठी तयारी करत आहेत त्यांनी सर्व बुक्स लेटेस्ट घ्यायचे आहेत. माझे हे बुक्स 2-3 वर्षापेक्षा जुने आहेत, तर तुम्ही लेटेस्ट बुक घ्यायचे घेताना. सो इथे मी इतिहासासाठी हे समाधान महाजन सरांचं बुक यूज करते आणि मोस्ट ऑफ MPSCची मुलं हेच बुक यूज करत असतील. सो हे बुक अतिशय उपयुक्त आहे MPSCसाठी. त्यात आपले बरेच म्हणजे जवळपास सर्व पॉईंट्स कवर होतात, जसे की 1857चा उठाव, ब्रिटिशकालीन घटना, गांधीयुग वगैरे अशा सर्व ज्या महत्त्वाच्या घटना जे की आयोगाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत ते सगळे पॉईंट यातून कवर होता. जवळपास 550+ पानांचं हे पुस्तक आहे आणि याची किंमत देखील मी तुम्हाला सांगणार आहे. याची किंमत 700 रुपये आहे. मी तुम्हाला प्रत्येक पुस्तकाची किंमत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्हाला नवीन बुक्स घेताना हे कितीपर्यंत जाऊ शकतात ते. सो इतिहासासाठी मी हे समाधान महाजन सरांचं बुक वापरते. त्यानंतर आपण बघूयात आता भूगोलासाठी. तर भूगोलासाठी मी हे सौदी सरांचं बुक यूज करते. बरीचशी मुलं हे दीपस्तंभसुद्धा यूज करतात, पण मी घेताना हेच बुक घेतलं आहे आणि मी एकच बुक कोणतं तरी वापरते, त्यामुळे मी हे सौदी सरांचं बुक यूज करते. हे थोडंसं डीपमध्ये आहे. तर अशा प्रकारे हे भूगोलाचं बुक आहे, ज्याची किंमत तुम्हाला जाते आहे 600पर्यंत. यातील देखील सगळे पॉईंट्स जे एक्झाम ओरिएंटेड पॉईंट आहेत सगळे यातून कवर होता. तुमचे भूगोलाचा अभ्यास करताना एक नकाशा तुमच्यासमोर असायलाच हवा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना थोडंसं इझी पडेल. त्यानंतर आपण पॉलिटी या विषयाकडे जाऊयात. आता पॉलिटी या विषयासाठी मला नाही वाटत की या पुस्तकापेक्षा दुसरं एखादं पुस्तक बेस्ट असेल. सगळे टॉपिक यातून कवर होतात. जवळपास हे पुस्तक जे आहे ते 700+ पानांचं पुस्तक आहे आणि खूपच उपयुक्त असं हे पुस्तक आहे पॉलिटीचं, लक्ष्मीकांत सरांचं. तर यात अजून एक महत्त्वाचा टॉपिक देखील असतो, तो म्हणजे पंचायत राज. पंचायत राजसाठी तुम्ही किशोर लवटे सरांचं बुक देखील यूज करू शकता स्पेशल पंचायत राजसाठी. मी जे आहे ते कंबाईन स्पष्टीकरणासह म्हणून एक बुक येतं, त्यातून मी माझं पंचायत राज आणि बाकी मी नोट्स काढलेल्या आहेत, त्यातून मी ते कवर करते. या बुकची प्राईस मला सापडलेली नाही आहे, पण आय थिंक 600 ते 700 या रेंजमध्ये असू शकते. त्यानंतर पुढचा जो विषय आहे आपला तो आहे सायन्स. आता सायन्स मी हे इंग्लिशमधून करते, सो त्यासाठी सचिन भस्के सरांचं बुक आहे हे. ते मराठीमध्ये देखील अवेलेबल आहे. सो इथे पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये अशा 2 भागात हे पुस्तक विभागलेले आहे, पण मी हे एक स्पायरल बनवलेला आहे, दोन्ही भाग एकत्र केलेले आहेत. पहिल्या भागात इथे तुम्हाला झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन हे टॉपिक कवर होता, हे विषय कवर होता. इथून सेकंड पार्ट हा स्टार्ट होतो आणि त्यात तुमचं केमिस्ट्री आणि फिजिक्स हे कवर होते. हे देखील अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलेलं बुक आहे. इथे पर्टिक्युलर जे
जो टॉपिक झाल्यानंतर त्यात आयोगाने कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व इथे पुस्तकाच्या चॅप्टरच्या शेवटी त्यांनी दिलेले असतात. इथे उत्तरंसुद्धा दिलेले आहेत त्यांनी. सिम्पल लँग्वेजमध्ये हे बुक आहे आणि अभ्यासाला खूप सोयीस्कर आहे हे. नेक्स्ट जो विषय आहे आपला तो आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्ससाठी मी हे बुक यूज करते रंजन कोळंबे सरांचं. त्यासाठी देखील 2 बुक आहेत. पहिलं हे जे बुक आहे त्यात हे सर्व जे टॉपिक आहेत इम्पॉर्टंट परीक्षेच्या दृष्टीने, जसं की राष्ट्रीय उत्पन्न असेल, बँकिंग व्यवस्था असतील, रोजगार, बेरोजगारी, दारिद्र्य वगैरे हे सर्व टॉपिक यातून कवर होत. आणि हे सेकंड बुक जे आहे किरण देसले सरांचं, ह्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्यासाठी हे बुक आहे. आणि लोकसंख्येचा जो टॉपिक आहे तो अगदी डिटेलमध्ये यात समजावून सांगितलेला आहे. प्रत्येक पॉईंट यात कवर झालेला आहे लोकसंख्येबद्दल. बुकची प्राईस आहे 570 रुपये, जे की किरण देसले सरांचं आहे. आणि या बुकची प्राईस आहे 470 रुपये. त्यानंतर आपला पुढचा विषय जो आहे तो आहे मॅथ्स. आता मॅथ्ससाठी मी हे सचिन ढवळे सरांचं बुक यूज करते. आयोगाने जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत 2011 पासून तर आत्तापर्यंत ते सर्व त्यांनी इथे मेन्शन केलेले आहेत. हे बघा इथे म्हटलेलं आहे या घटकावर आयोगाने विचारलेले प्रश्न. सो सर्व प्रश्न यातून कवर होता आणि आपल्याला एक अंदाज येतो की आयोग कोणत्या प्रकारचे प्रश्न पेपरला विचारत असतं. सो यावरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. या बुकची प्राईस आहे 550 रुपये. पुढचा जो विषय आहे तो आहे करंट. तर करंटसाठी मी इथे सिम्प्लिफाईड म्हणून हे असं एक बुक असतं ते बुक मी यूज करते. आता इथे म्हटलेलं आहे 1 डिसेंबर 2024 पासून ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत करंट अफेअर्स यात मेन्शन केलेले आहेत. या 3-3 महिन्याचे बुक्स देखील येतात त्यांचे, ते मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे बघा हे बुक्स आहेत. त्यानंतर या सर्वांचं एकत्रीकरण करून शेवटी वर्षाच्या शेवटी असं हे एक इयरबुक येतं. आणि इथे त्यांनी शेवटी मेन्शन देखील केलेलं असतं त्यांच्या बुक्समधून जे काही क्वेश्चन विचारलेले असतात आयोगाने त्यांनी इथे मेन्शन केलेले असतात. त्यावरून आपल्याला हेल्प होईल की आयोग कोणत्या प्रकारचे करंट अफेअर्स एक्झामला विचारत असतं. सो हे देखील तुम्हाला फायदेशीर ठरेल. करंट अफेअर्ससाठी बरीच मुलं परिक्रमा देखील करतात, पण मला या बुक्सचा एक्सपिरियन्स आहे आणि मी आधीपासून हेच बुक करते. सो याची प्राईस आहे 380 रुपये. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे PYQ कुठून करायचे. जेव्हा तुमचे सर्व बुक्स रीड होतील, समजा तुम्ही एखादा टॉपिक आज रीड केलेला आहे आणि त्यावर आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतो, तर हे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे हे बुक असायलाच हवं. 21,000+ या पुस्तकाचं नाव आहे MPSC प्रश्नसंच. तर माझ्याकडे हे बुक 2011 ते 2023 पर्यंतचे क्वेश्चन यात आहेत. तुम्ही घेताना लेटेस्ट बुक घ्यायचं, जेणेकरून 2026 पर्यंत जे काही आयोगाचे पेपर झालेले आहेत ते सर्व पेपर्स यात मेन्शन असतील. आणि अशा प्रकारचं हे बुक आहे अप्पा हातनोरे सरांचं. सो त्यात जेवढे काही आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व तुम्हाला इथे भेटतील आणि त्याचा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अतिशय इम्पॉर्टंट पुस्तक आहे. प्रत्येक अभ्यास करणाऱ्या मुलाकडे हे पुस्तक असेल म्हणजे असेलच. सो हे पुस्तक तुम्ही स्किप नाही करायचं. यात सर्व तुमचे जे 5 विषय आहेत, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, जॉग्रफी, हिस्ट्री, सायन्स, हे सर्व यातून कवर होतात. आणि याची प्राईस आहे 750 रुपये. सो अशा प्रकारे इथे म्हटलेलं आहे कोणता प्रश्न कोणत्या वर्षी विचारलेला आहे, कोणत्या एक्झामला विचारलेला आहे, ते सर्व इथे क्वेश्चनच्या शेजारी मेन्शन केलेलं असतं. त्यानंतर एक जे शेवटचं महत्त्वाचं पुस्तक आहे अजून, ते म्हणजे कंबाईन स्पष्टीकरणासह. ते पुस्तक देखील अप्पा हातनोरे सरांचं आहे. अशा प्रकारे हे बुक मी लेटेस्ट घेतलेलं आहे. 8th एडिशन आहे ही. तर यात देखील तुमचे कंबाईनचे जे प्रश्न आहेत, प्रश्नपत्रिका आहेत, त्या सर्व इथे मेन्शन केलेल्या आहेत. याची नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. जेव्हा तुमचे हे सर्व बुक्स रेफरन्सेस वाचून होतील तेव्हा तुम्ही या बुक्समधून जरी अभ्यास केला तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर यात असे 5 विषय आहेत आणि त्यांनी करंटसुद्धा यात कवर केलेलं असतं. आता इथे आर्थिक पाहणी 25-26ची HDR वगैरे किंवा फायनल आन्सर कीनुसार हे बुक त्यांनी बनवलेलं असतं. अशा प्रकारे हे बुक आहे. मी तुम्हाला त्याचं क्वेश्चन दाखवते. आता समजा इथे हा प्रश्न विचारलेला होता 2026ला 4 जानेवारी 2026च्या पेपरला, कंबाईन ग्रुप बीच्या पेपरला हा प्रश्न विचारलेला होता.
तर त्याबद्दल इथे पूर्ण डिटेल ॲनालिसिस त्यांनी केलेलं आहे आणि डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आपले सर्व पॉईंट्स क्लिअर होतात त्या क्वेश्चनबद्दल. तर या बुकची प्राईस आहे 1100 रुपये. अशा प्रकारे माझी ही बुक लिस्ट होती. ही एक माझ्याकडे नोटबुक आहे. यात माझे 5 विषय आहेत. प्रत्येक विषयाचं इथे मी 5 विषयांचं केलेलं आहे. इथे पहिल्यांदा तर पॉलिटीसाठी केलेलं आहे, त्यानंतर सेकंड हे आहे हे जॉग्रफीसाठी आहे, त्यानंतर थर्ड पार्ट हा इकॉनॉमिक्ससाठी आहे, फोर्थ पार्ट हा हिस्ट्रीसाठी आहे आणि लास्टचा जो पार्ट आहे तो आहे सायन्ससाठी. तर ही नोटबुक यासाठी आहे, जे पॉईंट्स मी वारंवार विसरते ते मी इथे नोट करून ठेवते आणि दिवसाच्या शेवटी सगळे पॉईंट्स मी रीड करते आणि एक्झामला जातानासुद्धा मी हे पूर्ण पॉईंट्स रीड करते आणि त्याचा नक्कीच तुम्हाला देखील फायदा होईल. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एक नोटबुक ठेवायची आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स त्यात नोट करायचे आहेत. तर अशा प्रकारे ही माझी बुक लिस्ट होती. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. आणि शेवटचं म्हणजे 5 वर्षाआधीच्या ज्या काही क्वेश्चन पेपर आहेत त्या तुमच्या डेस्कवर असायलाच हव्या. मग त्या राज्यसेवेच्या असू नाही तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या ह्या 5 वर्षाच्या क्वेश्चन पेपर तुमच्या डेस्कवर पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सिलेबस कसा असतो, कोणता टॉपिक कसा रीड करायचा आहे, इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते आहेत, सब टॉपिक कोणते आहेत त्या टॉपिकचे, ते मी सर्व तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.